महाराष्ट्र. मित्रहो, संविधान दिंडीमध्ये आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध लेखक विचारवंत सदानंद मोरे सर. मोरे सर, आपलं नमस्ते. धन्यवाद. मोरे सरांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. मराठी वाचणाऱ्या प्रत्येक माणसाने मोरे सरांचं काही ना काही वाचलेलंच आहे. परंतु आजच्या या संविधान दिंडीमध्ये सरांचं वेगळा परिचय करून देण्याची गरज याच्यासाठी वाटते कारण ते देहू गावचे रहिवासी आहेत आणि सदानंद मोरे सर हे संत तुकारामांचे थेट 10वे वंशज आहेत, जे घुमान येथे पहिलं मराठी साहित्य संमेलन, आंतरभारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्या आंतरभारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संत साहित्याचे अभ्यासक म्हणून सर त्याच्या अध्यक्षपदी विराजमान होते. आणि नामदेवाने आपली जी परंपरा आहे, भागवत परंपरा, ती घुमानपर्यंत नेली, पंजाबपर्यंत नेली आणि 60पेक्षा जास्त अभंगांचा समावेश थेट गुरुग्रंथ साहेबमध्ये झाला. ज्ञानेश्वरांचे चरित्र हे सुद्धा सरांनी लिहिलेलं आहे आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराजकृत ज्ञानेश्वर चरित्र हे सरांचं एक गाजलेलं पुस्तक आहे. आणि तुकाराम दर्शन ह्या पुस्तकाची महाराष्ट्रभर खूप चर्चा झाली आहे आणि एकंदरीतच संत तुकाराम महाराज, त्यांची गाथा आणि त्या गाथेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, वैचारिक चळवळीचा उगम त्यांच्या अभंगांमध्ये कसा सापडतो, ती भूमिका, ती मूल्ये त्याच्यामध्ये कशी सापडतात, त्याचा जो शोध आणि बोध त्यांनी एका वृत्तपत्रातील मालिकेतून घेतला. त्याचं हे खूप छान पुस्तक आहे. आणि याची अर्पणपत्रिका जर तुम्ही बघितली तर ही अर्पणपत्रिका म्हणते की आपली आधुनिक पाळेमुळे भक्ती परंपरेत शोधणाऱ्या समविचारी लेखक कवींना. आणि संविधान किंवा भारतीय राज्यघटना ही आपली आधुनिक अशा पद्धतीची घटना आहे. परंतु ह्या राज्यघटनेची जर पाळंमुळं आपण शोधायची म्हटली तर ती पाळंमुळं कुठे ना कुठे महाराष्ट्र धर्मामध्ये, कुठे ना कुठे या भागवत परंपरेमध्ये, जो ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, नामदेव यांच्यापासून चोखामेळापर्यंत ही जी संत परंपरा आहे आणि त्यांनी जे पालन पोषण या संस्कृतीचं, या विचारांचं केलं आहे, त्याच्यामध्ये त्याचं मूळ आपल्याला सापडतं. आणि म्हणूनच अनेक पुस्तकं लिहिलेली आणि या भक्ती परंपरेच्या, महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराच्या, संस्कृतीच्या, बालभारतीसारख्या मंडळाच्या, सगळ्याच सरकारी ज्या ज्या काही संस्था आहेत, ज्या या महाराष्ट्राची वैचारिक दिशा आणि दशा ठरवतात, त्या सगळ्यांच्याच साधारणतः अध्यक्षपदी आणि महत्त्वाच्या पदी सरांची गेली 30 ते 40 वर्ष अव्याहतपणे कामगिरी आहे. जी पुणे विद्यापीठाने विशेष अध्यासन स्थापन केलं होतं संत तुकारामांचं, त्याचे अध्यक्ष सर होते. आणि ज्ञानोबांचं जे अध्यासन स्थापन केलं होतं त्याचाही पदभार त्यांच्याकडे होता. म्हणजे एकंदरीतच आधुनिक काळामध्ये महाराष्ट्राच्या मुळांशी जोडून घेणाऱ्या ज्या ज्या काही वैचारिक घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या त्याच्या मुख्य भागामध्ये सर कार्यरत आहेत आणि आजही या वयाच्या टप्प्यावर सुद्धा खूप जोमाने कार्यरत आहेत. आणि म्हणूनच या संत दिंडीमध्ये किंवा या संविधान दिंडीमध्ये त्यांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, ह्या वर्षापासून बार्टीने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, जी महाराष्ट्र राज्याची समाज कल्याण मंत्रालयाअंतर्गत येणारी स्वायत्त संस्था आहे, तिने ह्या पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडीचा उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं? पहा की भारताचं संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे. त्याचं कारण असं की आपण आपलं आयुष्य समाजामध्ये जगतो आणि आपल्याला अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, अनेक लोकांशी संबंध येतो, अनेक संस्थांशी संबंध येतो. तर हे जे सगळं सामाजिक जीवन आहे आपलं, ते ज्यांनी नियंत्रित होतं, ज्यामुळं त्याला एक दिशा मिळते, ती गोष्ट म्हणजे संविधान आहे. त्यामुळं संविधानाचा प्रत्येकाला परिचय असलाच पाहिजे. म्हणजे संविधान साक्षरता हा जो शब्द वापरला जातो तो मला फार महत्त्वाचा वाटतो. बऱ्याच लोकांना आपले हक्क काय आहेत, आपलं कर्तव्य काय याची माहिती नसते आणि त्यामुळं त्यांचा अनेक वेळा तोटाही होतो. निदान जो फायदा एरवी झाला असता तो होत नाही. आणि मुद्दा नुसता फायद्या तोट्याचा नाही, आपण ज्याला एक उत्तम नागरिक म्हणतो, ज्याला एक आपण सिव्हिलिटी म्हणतो, ते आपल्यात बिंबली पाहिजे. तर त्याच्यासाठीचं उत्तम साधन म्हणजे आपली राज्यघटना आहे. तर दिंडीचं वैशिष्ट्य काय म्हणजे बार्टीने हा जो उपक्रम सुरू केला की पालखी, संतांच्या पालख्या जातात, अनेक गावांमधून पंढरपूरला जातात आणि तुम्हाला या पालख्यांमध्ये हजारो लाखो लोक समाविष्ट झाले असं दिसतं. आणि नुसतं एवढंच नाही तर त्या लोकांची सुद्धा एक परंपरा आहे आणि ती परंपरा संविधानाच्या मूल्यांच्या जवळ येणारी परंपरा आहे. त्यामुळे त्यांना
जर हे माहीत झालं आणखीन तर त्यांनाही अधिक बळ मिळेल. बरोबर. आणि एरवी ज्या लोकांना ही परंपरा माहीत नाही त्यांच्या जर लक्षात आलं की या परंपरेत जे काही केलं गेलं सांगितलं गेलं ते खूपसं मिळतं जुळतं आहे आपल्या संविधानिक मूल्यांशी, तर उभयपक्षी मला असं वाटतं की परंपरेतल्या लोकांचा आणि आधुनिक लोकांचा सुद्धा एक लाभ होईल. म्हणून हा जो उपक्रम आहे बार्टीचा तो अतिशय चांगला आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकतो. सर आता तुम्ही जो उल्लेख केला आणि मी बार्टीसाठी काम केलं आहे एवढं फक्त मला म्हणजे बार्टीच्या माझ्या संबंधासाठी नक्कीच महात्मा फुले यांचा समग्र वाङ्मय त्याची एक एडिशन मी बार्टीच्यासाठी काढली होती. ओके. आणि त्याला मी जी प्रस्तावना अरे वा हे आणखी आहे म्हणजे थँक्यू. तर त्याची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेतून आपोआपच महात्मा ज्योतिराव फुले यांचं वैचारिक चरित्र सिद्ध झालं. बरोबर. तुम्ही जो आत्ता उल्लेख केला की ही जी आपली परंपरा आहे ह्या परंपरेचा संबंध थेट संविधानाशी म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की फ्रेंच राज्यक्रांती किंवा अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन किंवा ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन याचं काहीतरी सगळं सँडविच किंवा एकत्र करून भारतीय राज्यघटना जन्माला आली. परंतु तसं नव्हता. कुठे ना कुठे आपण जर या संविधानिक मूल्यांचा किंवा प्रिएम्बलचा शोध घेतला तर लक्षात येईल की ही जी आपली परंपरा आहे, भक्ती परंपरा आहे, भागवत परंपरा आहे, संतांच्या मार्फत होणारं संस्कृतीचं सगळं जे लेखन आहे किंवा ज्या पद्धतीचा देश त्यांना पाहिजे त्या पद्धतीचा देश देण्याचं आश्वासन, त्या पद्धतीची मूल्य या समाज जीवनामध्ये देण्याचं आश्वासन भारतीय राज्यघटना देते. आणि म्हणून संत हे काही संविधानापेक्षा वेगळं काही सांगत नाही. म्हणून तुम्हाला याच्यावर काय प्रकाश टाकतील सर? असं पहा की आपण जेव्हा संविधानाचा विचार करतो ना त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो. एक गोष्टी केवळ टेक्निकल आहे म्हणजे प्रोसिजरल ज्याला म्हणतो आपण, आणि त्या लागतातच कारण शेवटी पुष्कळ वेळेला चांगली प्रोसिजर नसेल तर काही गोष्टी चुकतात म्हणजे बलतीकडेच भरकटतात. तर प्रोसिजर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तो टेक्निकल असतो. आणि दुसरा जो भाग आहे ना तो मूल्यात्मक भाग आहे. तर आपण ज्या वेळेला म्हणतो की पाश्चात्य देशांच्याकडनं आपण घेतलं वगैरे आपण घेतलेलं आहे, पण त्यातलं बेसिक आपण काय घेतलं की त्यातला प्रोसिजरल भाग जो आहे जो टेक्निकल असतो. म्हणजे आपण असं म्हणतो की आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीचा विकास साधारणपणे अलीकडच्या काळात कुठे झाला तर तो इंग्लंडमध्ये झाला. तर ब्रिटिश पार्लमेंट ही अलीकडच्या काळातल्या आधुनिक काळात त्याच्यापूर्वी रोमन असेल, त्याच्यापूर्वी आणखीन ग्रीकांची नगरराज्य होती, भारतात पण अशी गणराज्य होती. तो मुद्दा आपण सोडून देऊ. पण आधुनिक काळामध्ये आपल्याला असं दिसतं की हा विकास या ब्रिटिश पार्लमेंटच्या मधून झालेला आहे. आणि आता योगायोगानं ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं त्यामुळं भारतातल्या लोकांचा लोकशाहीशी परिचय झाला अलीकडच्या काळात तो ब्रिटिशांच्या मार्फत झाला. आणि म्हणून आपोआपच त्यातल्या ज्या टेक्निकॅलिटीज आहेत त्यांचा प्रभाव आपल्याला आपल्या म्हणजे काही संकेत निर्माण होतात. मग म्हणजे प्रत्यक्ष आता म्हणजे लोकसभा असते, विधानसभा असते, ती कशी चालवायची, मेजॉरिटी अमुक तमुक पुष्कळ गोष्टी असतात, घटनात्मक पेच कसा निर्माण होतो इत्यादी इत्यादी. ह्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपल्याला दिसतो की आपल्याला हा प्रभाव आहे. पण एरवी मूल्यात्मक जो भाग आहे तो मूल्यात्मक भाग खरोखर म्हणजे बाबासाहेबांनी म्हणजे सांगितलं होतं की ही जी प्रख्यात 3 मूल्य आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ती मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नसून ती बौद्ध धर्मातून घेतलेली आहेत. हे फार महत्त्वाचं स्टेटमेंट वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ती भारतीय परंपरेतून आलेली आहेत मूल्य. म्हणून निश्चितपणे आपल्या घटनेमधला टेक्निकल प्रोसिजरल भाग हा वेस्टर्नाइज आहे आणि मूल्यात्मक भाग हा भारतीय आहे. आपल्याला फरक करावा लागेल. खूप महत्त्वाचं हे विधान आहे सर तुमचं की बाबासाहेबांनी ही जी मूलभूत तत्व आहेत ही घटनेची ही नेमकी कुठून घेतली. बरोबर ही जी बौद्ध तत्व आहेत याचाच उद्घोष हा प्रत्येक अभंगामध्ये कुठे ना कुठे संत परंपरेमध्ये आढळलेला दिसतो. म्हणजे ज्ञानोबांपासून तुकोबारापर्यंत त्यांच्या संदर्भात आपल्याला काय बोलते? हां म्हणजे आता बघा साधारणपणे आपण जर पाहिलं ना की आपल्या देशाचा इतिहास आपण पाहिला तर आपल्याला दिसतं की पहिल्यापासून आपल्याकडे एक 2 परंपरा समांतर दिसतात. एक वैदिक परंपरा आहे आणि एक शमन परंपरा आहे. तर बौद्ध धर्म, जैन धर्म ही आजीवक मंडळी इत्यादी इत्यादी ही शमन परंपरेमधली आहेत. आणि वैदिक परंपरा आपल्याला ठाऊकच आहे वेदांच्यावरती आधारित अशा असलेली परंपरा. आता ह्या 2 परंपरा ज्या आहेत ना म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे काय झालं आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे मी एक तुम्हाला त्याचा पॅरलल देतो. आपल्याला तुम्हाला सांगता येईल की एक आपण ज्याला सेमिटिक धर्म म्हणतो ते 3 धर्म आहेत. कोणते कोणते? एक ज्यू म्हणजे यहुदी लोकांचा धर्म आहे, त्याच्यानंतर त्यांच्यामधून ख्रिश्चन धर्म पुढे आला आणि त्याच्यानंतर इस्लाम पुढे आला. तर ह्या 3 धर्म एकाच सांस्कृतिक परिवेशामध्ये
निर्माण झालेले आहेत. त्यामुळं त्यांच्यात परस्पर देवाणघेवाण आहे, त्यांच्यात खूप गोष्टी सारख्या आहेत. म्हणजे मायथॉलॉजी सारखी आहे, परलोकाबद्दलची धारणा सारखी आहे, कितीतरी गोष्टी तुम्हाला दिसतील की त्यांच्यामध्ये एक सारखेपणा आहे. म्हणजे त्यांच्यात संघर्षही होत होता, तो खूप झालेला आहे. म्हणजे युद्ध झाली, धर्मयुद्ध झाली, क्रुसेड्स त्याला म्हणतो आपण, रक्तपात झाला, हे सगळं मान्य करून या तिघांच्यामध्ये एक तुम्हाला काही एक समान दाखवता येईल. मी असं म्हणतो की आपल्याकडे जे 3 धर्म आहेत मुख्य, एक त्याला वैदिक धर्म म्हणा, अलीकडच्या काळात त्याला हिंदू धर्म म्हणतात, बौद्ध धर्म आणि जैन धर्म, हे 3 एका महासंस्कृतीचे भाग आहेत. बरोबर. जसं ते सेमिटिक परंपरेचे हे भाग आहेत. आता त्या महासंस्कृतीला नेमकं काय नाव द्यायचं, तिथे विद्वान लोकांनी ठरवलं की त्याला आपण सेमिटिक परंपरा म्हणू. तसं नाव इथे अजून कोणी दिलेलं नाही. आणि काही जरी नाव दिलं तरी त्याच्याबद्दल मतभेद होतील, कोणीतरी काहीतरी आक्षेप देईल, म्हणून मी पण टाळतो नाव घ्यायचं. पण मी उलटं म्हणतो, भौगोलिकदृष्ट्या जर ते आपण मिडल ईस्ट म्हटलं तर आपल्याला परत भारतीय परंपरा म्हणा, हिंदूच म्हणायला, म्हणजे आता तो भौगोलिक शब्द आहे ना डेफिनेटली हिंद म्हणतात आपल्या देशाला, म्हणू शकता. तर म्हणजे हिंदवी म्हटलं तरी चालेल. मग आणखीन म्हणजे त्याला धर्माचाही हे येणार नाही, त्याच्यामध्ये सगळं समावेशकपणा येईल. तर हे 3 धर्म हे एका परंपरेतले धर्म आहेत, एका महापरंपरेतल्या या 3 उपपरंपरा आहेत. बरोबर. आणि त्यांच्यात सतत देवाणघेवाण चालू होती, एकमेकांनी एकमेकांच्यावरती परिणाम केलेला आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, बाकीच्यांचं सोडा, पण लोकमान्य टिळक एकदा मला वाटतं अहमदाबादला गेले होते जैन धर्माच्या परिषदेसाठी, आणि तिथे त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही जे ब्राह्मण लोक आहोत ते वैदिक काळामध्ये आम्ही सगळे मांसाहारी होतो, परंतु आम्ही मांस खाणं सोडलं ते मुख्यत्वे करून जैनांच्या प्रभावामुळे. हे टिळकांनी सांगितलं. म्हणजे प्रभाव आहे ना. वादविवाद व्हायचे त्या काळामध्ये, ती एक मोठी परंपरा होती भारतामध्ये. वादाचे ग्रंथ होते की वाद कसा केला पाहिजे. तर हे, आणि आता अनेक बघा, आता तुम्हाला सांगतो, तुम्ही बौद्ध ग्रंथ पाहिला तरी तुम्हाला इंद्र दिसेल, ब्रह्मदेव दिसेल कुठेतरी. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी अशा या महापरंपरेनी अशा वेष्टिलेल्या आहेत. आता होतं कसं माहिती का, की त्या उपपरंपरेतल्या लोकांना असं वाटतं की आपलीच एक श्रेष्ठ परंपरा आहे किंवा तीच एकमेव आहे, आणि मग त्याच्यातनं मूलतत्ववाद निर्माण होतो आणि ते दुसऱ्याची त्यांची स्पर्धा सुरू होते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत निकोपपणाने जोपर्यंत चाललेली असते तोपर्यंत ती हरकत नाही चालायला, कारण वादविवादाची परंपरा आपल्याकडे होतीच मुळात. अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगेन मी, की दोघांचा वाद झाला आणि वादात एकाने दुसऱ्याला जिंकलं. वादात जिंकलं म्हणजे काय होणं, की दुसऱ्या पार्टीला कन्व्हिन्स करणं म्हणजे जिंकणं. दुसऱ्या बाजूला आपण आपली मतं पटवून, आणि अशा प्रकारे त्याची मतं पटल्यामुळं काही लोकांनी धर्मांतर केले आहेत पूर्वीच्या काळात. बरोबर. हे लक्षात घ्या. म्हणजे कितीतरी ब्राह्मण बौद्ध झाले आहेत. म्हणजे बौद्ध धर्मामधले तर तुम्ही ग्रंथ काढले, संस्कृत ग्रंथ विशेषतः, तर त्या ग्रंथाचे लेखक हे संख्येने ब्राह्मण जास्त आहेत. धर्मकीर्ती, दिग्नाक, अश्वघोष तुम्हाला कितीतरी दाखवता येतील. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की ते सगळे एका महापरंपरेमध्ये होते आणि त्या परंपरेत एकमेकांची सतत संघर्ष, समन्वय, देवाणघेवाण प्रत्येक धर्माचा उत्कर्ष काळ आला गेला तरी लोक तीच आहेत. अगदी यांच्याच खांद्यावरून गेले लोक काय बदलले. अगदी. आता पुढे कसं झालं, हा झाला मी जुना टप्पा सांगितला. पुढे काही कारणामुळे, म्हणजे त्याच्याबद्दल विद्वान लोकांची चर्चा नेहमी सुरू असते, त्याच्यात आपण जाणार नाही, की बौद्ध धर्म या देशातून हद्दपार झाला जवळजवळ. म्हणजे वेगळे होतं. म्हणजे उदाहरणार्थ परकीय लोकांच्या स्वाऱ्या आल्या, त्यांनी विहार तोडले, मोडले, ग्रंथालये जाळली, वस्तुस्थिती आहे. काही बाबतीत वादविवाद झाले श्रमणांचे आणि वैदिक धर्मातल्या लोकांचे, त्याचा परिणाम झाला असेल. पण एक गोष्ट खरी झाली की ते गेले, म्हणजे इथं कुणी राहिलं नाही. जैन धर्म राहिला, त्याच्या कारणात आपल्याला जायचं गरज नाही. पण मग आता गेला म्हणजे कुठे गेला? तो माणसं जी होती ती कदाचित बौद्ध राहिली नसतील, ती परत मूळ वैदिक धर्मात आली असतील. पण येताना ती तशी नाही ना आली, त्यांनी बौद्ध धर्मातली मूल्य इकडे आणली. एक्झॅक्टली. आणि ते आपल्याला संत साहित्यामध्ये एक्झॅक्टली. तो धर्म कुठेही गेलेला. बहिणाबाई तुकोबांना बुद्ध रूपच म्हणतात. बहिणाबाईंनी अश्वघोषाच्या वज्रसूचीवरती भाष्य केलेलं आहे मराठीमध्ये. काय बात आहे. वा. त्या वज्रसूची उपनिषदाचा हे काय म्हणायचं त्याला विषय काय आहे, की ब्राह्मण कोणाला म्हणायचं? शरीराला म्हणायचं, इंद्रियांना म्हणायचं, बुद्धीला म्हणायचं, मनाला म्हणायचं, की आत्म्याला म्हणायचं, इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि एक एक पूर्व पक्ष येतो आणि अश्वघोष तो खोडून काढतो. आणि शेवटी कुठल्या मुद्द्यावरती येतो, की जो खरा ज्ञानी आहे, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. ओके. आणि तो सगळ्यांना मान्य असला पाहिजे, कारण तो ज्ञाता आहे.
तिथे कुठल्या जातीचा संबंध नाही, तर हे बहिणाबाई करतात. अच्छा. तर म्हणजे मुद्दा असा माझा माहिती आहे का, की हे जे लोक परस्परात आपापली दुकानं चालण्यासाठी चालू असतं त्यांचं सतत, हे बरोबर नाही. मला एक कुतूहल म्हणून हा प्रश्न विचारायचा की आता बहिणाबाईंचा तुम्ही उल्लेख केला इथे, परंतु आता ज्ञानेश्वर असतील किंवा तुकाराम असतील यांचा मूळ उद्गम आपल्याला कुठेतरी नाथ परंपरेतून दिसतो. आणि मग ही जी नाथ परंपरा असेल किंवा महानुभव परंपरा आहे, ही जी 12व्या शतकाच्या पलीकडची परंपरा आहे, त्याचा उगम नेमका कुठल्या सांगतो तुम्हाला. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की महाराष्ट्रातला नाही, भारतातला तत्त्वज्ञानाच्या वैचारिकतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा प्रदेश म्हणजे काश्मीर होता. अच्छा. म्हणजे तुम्ही ज्या शतकांचा उल्लेख केला आता, म्हणजे मी 9वा 10वा 11वा 12वा अगदी 13व्यापर्यंत यायला हरकत नाही. प्रचंड अशा प्रकारचे लोक तिथे येऊन गेले, बुद्धिमान अगदी, आणि सगळ्या परंपरांमधले, बौद्ध परंपरेमध्ये होते, वैदिक परंपरेमध्ये होते, आणि वैदिकांच्यात परत शैव आहेत मुख्यत्वे करून. तर तिथे तुम्हाला असं दिसेल की जास्तीत जास्त देवाणघेवाण आणि परस्पर प्रभाव इथे झालेला आहे. म्हणजे आत्ता आपण जे म्हटलं की नाही, एक तुम्हाला सांगतो, म्हणजे तिथल्या शैव परंपरेला काश्मीर शैव म्हणतात, की ज्याच्यातनं पुढे नाथ परंपरा पुढे आली. मग नाथांचं पुढे येताना म्हणजे इव्हन काश्मीर शैवाच्या बाबतीतसुद्धा, काश्मीर शैवांचे जर तुम्ही ग्रंथ पाहिले ना, अनेक ग्रंथ आहेत, तर ते ग्रंथ बौद्धांच्या परिभाषेत लिहिलेले दिसतात तुम्हाला. म्हणजे त्यांनी बौद्ध विचार आत्मसात केले, निश्चितपणे केलेले आहेत. म्हणजे मुख्य त्यातलं एक विज्ञानवादी म्हणून एक शाखा आहे, तर ते याला स्थान देतात, कशाला, ज्ञानाला स्थान देतात, विचारांना स्थान देतात. म्हणजे ज्याला आपण आयडियलिझम म्हणतो पाश्चात्य परिभाषेमध्ये. आणि तसा तो विज्ञानवाद, विज्ञप्तिवाद हा बौद्धांमध्ये आहे, तो वेदांत्यांच्यामध्ये आहे. तर वेदांत आणि बौद्ध यांच्यात जो यांच्याची देवाणघेवाण झाली, वादविवाद झाले, संघर्ष झाला, समन्वय झाला, त्यातनं काश्मीर शैव विचार उत्पन्न झाला. मला अजून एक थोडासा क्युरियोसिटी या बाबतीमध्ये की ही जी शैव परंपरा आहे हा तर उगम आहे, मग नेमके वारकरी संप्रदाय हा वैष्णव कधी झाला आणि कसा? हां, आता तुम्हाला मी इथेच येतो आत्ता, म्हणजे आपण काश्मीरबद्दल बोलत होतो ना, तिथलं तुम्हाला उदाहरण देतो. तिथे एक क्षेमेंद्र नावाचे एक महापंडित होऊन गेले. विशेषतः साहित्यशास्त्राच्या लोकांना त्यांच्याबद्दल माहिती असते का, कारण त्यांनी औचित्य विचार नावाचा ग्रंथ लिहिला, की ते विशेष म्हणजे अभिनवगुप्तांचे शिष्य. अभिनवगुप्तांनी रससिद्धांत मांडला आचार्य, आणि यांना असं वाटलं की त्याच्याहीपेक्षा आपण काहीतरी वेगळं सांगू शकतो, म्हणून त्यांनी औचित्य सिद्धांत मांडला. आता तो आजचा विषय नाही आपला, पण क्षेमेंद्र महापंडित होते, ते शैव अभिनवगुप्तांचे शिष्य असून ते स्वतः वैष्णव होते. तर त्यांनी काय काय गोष्टी केल्या, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांनी प्राकृत ग्रंथांची भाषांतरं संस्कृतमध्ये केली, हे वेगळेपण आहे त्यांचं. त्यांनी दशावतार चरित्र म्हणून लिहिलं, की 10 अवतार विष्णूचे. आता इथे मुद्दा कुठे येतो, की तुम्ही अगदी एक कट्टर बौद्ध घेतला आणि कट्टर वैदिक घेतला, तर दोघांची पंचायत होती, म्हणजे चर्चा करताना वगैरे. तो आता बौद्ध काय म्हणेल की नाही नाही, काही संबंध नाही बुद्धाचा विष्णूच्या अवताराशी. नंतर वैदिक लोकांनी बौद्ध धर्माला नष्ट करण्यासाठी किंवा खलास करण्यासाठी विष्णूला बळबळ आपल्यात आणलं आणि त्याला 10वा अवतार मानलं, 9वा अवतार मानलं. ही झाली एक बाजू. आता क्षेमेंद्र जे आहेत ना, वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगतो तुम्हाला, क्षेमेंद्र दशावतार चरित्र लिहितात, आणि त्यांच्यामध्ये जेव्हा ते बुद्धाचं चरित्र लिहितात, ते जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या सद्गृहस्थांनी कुठेही अशा प्रकारचं इंटेन्शन त्यांचं होतं, दुष्ट इंटेन्शन, असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. ते सिन्सिअरली, प्रामाणिकपणे सांगतायत की होय, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, आणि फार महत्त्वाचं आहे ते चरित्र. वैदिक म्हणजे नाही, म्हणजे मला सांगायचा माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा वेगळा आहे की काही लोकांनी केलं असेल ना असं, पण काही लोकांचा प्रामाणिक विश्वास किंवा श्रद्धाही असेल असं असण्याची, तर आपण असं एकतर्फी एकदम जजमेंट देऊ नये की हे काहीतरी हे कारस्थान आहे वगैरे वगैरे. पण ही नाही, म्हणजे हे माझं तेच म्हणणं आहे की ही देवाणघेवाण जी आहे, हा देश खंडप्राय आहे, आणि खंडप्राय असताना वैदिक संस्कृती ही इन्क्लुझिव्ह आहे. इन्क्लुझिव्ह असताना संविधान पण इन्क्लुझिव्ह आहे, कारण हे सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचं. तेव्हा अनेक त्याच्यामध्ये पेच असतील, पिळं असतील, परंतु इन्क्लुझिव्ह असताना आपल्याला सगळ्यांना सोबत घ्यायला लागेल. म्हणजे तो अवतार म्हणून घ्या किंवा सेपरेट माणूस म्हणून घ्या, परंतु तो नाकारता येत नाही, तो घ्यायला लागेल आपल्याला. म्हणून तुम्ही जो हिंदवी शब्द मांडला, की तोच इन्क्लुझिव्हनेस त्या हिंदवी स्वराज्यामध्ये पण होता, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य ही आपली कदाचित हिंदवी संस्कृती असं म्हणू शकतो आपण. म्हणजे
का म्हणू शकतो की कोणाला त्याच्याबद्दल परकेपणा, दुरावा वाटू नये आणि संशय येऊ नये त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यामध्ये आणि सामाजिक चारित्र्यामध्ये, म्हणजे राजकीय चारित्र्यात पण की समजा तुमच्या माझ्यासारखा माणूस काहीतरी सांगायला लागला तर ताबडतोब आपल्या हितोबद्दल लोकांना संशय येऊ शकतो की अरे काहीतरी गडबड आहे असं काम वगैरे वगैरे. तर तसं जर व्हायचं नसेल तर आपण ह्या पद्धतीने जाऊ शकतो. जसं तिकडे एक सेमिटिक संस्कृती आहे, कल्चर आहे, तसं आपण म्हणू शकतो की इकडे आपल्याकडे एक हिंदवी संस्कृती आहे आणि या हिंदवी संस्कृतीची श्रवण परंपरा हा एक भाग आहे आणि वैदिक परंपरा हा एक भाग आहे. मला आणि त्यांच्यात सतत इंटरॅक्शन होत आलेली आहे. एक्झॅक्टली मला तेच वाटतं की आपण जर या सगळ्या इतिहासाचा म्हणजे 4000 म्हणजे आता उदाहरण सांगतो तुम्हाला, काय म्हणत त्याला, जैनांचे तीर्थंकर किती आहेत? 24. बुद्ध किती आहेत? बुद्ध परंपरेत 24 आहेत. इकडे परत 24 अवतार सुद्धा सांगितलेले आहेत. विष्णूच्या मूर्ती आहेत 24. आता हे 24 कुठून आकडा आला? या बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे ना. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकमेकांच्या, आणि अशी उदाहरणं आपल्याकडे कितीतरी होत्या. म्हणजे अगदी काल परवापर्यंत मी तुम्हाला सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ पंजाबमध्ये एकाच कुटुंबामध्ये एक माणूस हिंदू असायचा, दुसरा शीख व्हायचा. गुजरातमध्ये कितीतरी दिवस म्हणजे अगदी गांधींच्या काळापर्यंत कुणीतरी एक जैन असायचा, कुणीतरी एक हिंदू असायचा. तर ही आपली मूळ परंपरा आहे आणि हिला मी हिंदवी परंपरा म्हणेन. आपल्याकडे जातीच्या दाखल्यावर पण आपण म्हणजे हिंदू खाटी किंवा हिंदू जैन किंवा म्हणजे मराठा जैन. आता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आता याच्यात कसं होतं, तुम्ही फार मुद्द्यावरती आलात. सेन्सस जेव्हा सुरू होतं ना तेव्हा लोकांच्या अस्मिता जागृत होतं की हे लावा ते लावू नका. बरोबर. म्हणजे भीती वाटते की अरे ह्यांचा हे आहे का, आपल्याला गिळंकृत करण्याचा विचार आहे का. ती भीती अनाठाई असते असं नाही, लक्षात घ्या. भीतीच्या मागे सुद्धा कित्येक वर्षाचा एक अनुभव असतो, अमुक असतो. पण हे आपण एकमेकांना समजून घेऊन हे थांबवलं पाहिजे. बरोबर.